तर तिथं अक्कलकोटला देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच दर्शन घेण्याकरता भाविकांनी रांगा लावण्यास सुरुवात केलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडे। वसीम, स्वामींचं दर्शन घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी। लागवीजी निश्चितच पाहायला गेलं तर दीपावलीच्या सुट्ट्या ज्या आहेत ते लागलेल्या आहेत आणि यानंतर जे आहे ते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते पहाटेपासून ज्या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे। आपण सध्या स्वामी समर्थांच्या महाराजांच्या ज्या आहेत आपण या ठिकाणी गाभाऱ्यात आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठी गर्दी जे आहे ते भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी केलेले पहाटेपासूनच जे आहे ते भाविक जे आहे ते या दर्शन रांगेत उभा आहेत। एक भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दीपावलीच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यामध्ये भाविक जे आहेत जे भक्ती करणारे भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। कुठून आलात, कधीपासून आपण दर्शनाला येतो? आम्ही मुंबईवरून आलो आहे। आम्ही दरवर्षी इथे मंदिरात येतो। काय भक्ती आहे आपली? भक्तीला काय मोल नसतो, पण भक्ती आहे। स्वामींची कृपा आम्हाला यायला भेटते। तुम्ही कुठून आलात, कधीपासून? आम्ही शिर्डीपासून आलो, शिर्डीवरून आलो। आम्ही काल रात्री निघालो होतो। काय भक्ती आहे स्वामींवर? स्वामी म्हणजे असे ना की आपण एखादी गोष्ट मागायच्या आधीच ते सगळं आपल्याला भेटतं। ते काही मागायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला इच्छा करली ना सगळं। एकंदर लागू पाहायला गेलं तर एक भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि भाविकांची मोठी रांग जी आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवीजी निश्चित वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय या ठिकाणी तोबा गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।